चितळे बंधू. ब्रेक नंतर माझा मीडियामध्ये पुन्हा स्वागत. एक मोठी बातमी आहे. गेली 30 वर्ष जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिकेवर मंत्री गुलाबराव पाटलांची घट्ट पकड होती. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीलाताई चौधरी मोठ्या मताधिक्यानं निवडून नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे धरणगावमध्ये नगराध्यक्ष पदावरती लीलाताई चौधरी या 2300हून अधिक मताने निवडून आलेल्या आहेत. आणि खरं तर गुलाबराव पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्वतः लीलाताई आपल्या सोबत. ताई, पहिली प्रतिक्रिया काय? मोठ्या मताधिक्याने तुम्ही या ठिकाणी निवडून आलेला आहात. धनशक्ती विरोधात जनशक्ती माझ्या पाठीमागे होती, म्हणून माझा विजय झाला आहे. माझे सहकारी जरी कमी आले, हारजीत चालू राहते. एकदा पहिले मी सुद्धा नगराध्यक्ष पद हारले होते आणि पुष्पताई निवडून आल्या होत्या. तर आज माझा विजय झाला आहे. पण माझ्या विजयापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा खूप मोठा विजय आहे दादा. तुम्हाला असं वाटलं होतं आपला विजय होईल म्हणून? हो, मला जनतेवर भरोसा होता. कारण लोकांनी पैसा पाहिला नाही, माणुसकी नातं टिकलंय. आज मी धरणगावात हे आम्हाला आज आढळून आलं. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. आणि यानंतर दिवसभरातील इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट.